मी आदेश बांदेकर आपणा सगळ्यांचं मनापासून स्वागत करतो। हिमानी रणजित जोशी यांना आज आपण भेटणार आहोत। मिथिला सोसायटी अंबावाडी अहमदाबाद या ठिकाणी आलेले आहोत। मी हिमानी जोशी, मी एक पार्ट टाइम लेक्चरर होते फार्मा कॉलेजमध्ये आणि आता सध्या मी लहान मुलांकरता क्यूब मॅथचे क्लासेस करते। मला गाण्याची आवड आहे, चांगलं गाणं गायची, ऐकायची, स्वयंपाक करायची आणि लहान मुलांशी खूप खेळायची। रणजितची आणि माझी ओळख नातेवाईकांनी करून दिली आणि आता रणजित आणि मी खूप सुंदर मित्र आहोत। आज झी मराठीमधनं होम मिनिस्टरसाठी घरी येणार आहे बांदेकर सर, त्यामुळे सगळ्या सख्यांनी छान रांगोळ्या काढल्या आहेत, सगळेच त्यांची वाट बघत आहेत। तर आता खूप वाट बघितल्यानंतर बांदेकर भाऊजी आलेत, तर चला आता बघूया त्यांच्याबरोबरच्या गप्पा। शुभ स्वागतम शुभ स्वागतम शुभ स्वागतम आनंद मनमय मंगलम आनंद मनमय मंगलम शुभ स्वागतम शुभ स्वागतम। नमस्कार। 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 मग काय उखाणा पाठ केलाय? घ्या। होम मिनिस्टर चा सोहळ्याची तयारी केली सुंदर। मी रणजितच्या मदतीने करते तुमचं स्वागत। अरे वा, मस्त, छान। आदेश भाऊजींचं स्वागत। काही हरकत नाही। तुमचं बालपण कुठलं? मी बॉर्न अहमदाबादमध्ये झाली आहे आणि सुरतमध्ये मोठी झाले, लग्न करून परत अहमदाबादमध्ये आले। तुमचं बालपण कुठलं? माझा जन्म नाशिकचा, पण मग नंतर इथे अहमदाबादला। तुम्ही अहमदाबादेत होता, नंतर कुठे गेला म्हणालात? माझ्या बाबांची जॉब मग होती म्हणून सुरतमध्ये मम्मा। हां, आणि मग परत अहमदाबादेत आले। यांच्याशी लग्न झालं म्हणून। नाहीतर येणार नव्हता? नाहीतर नाही येणार होता मे बी। कसं काय पण जमलं कसं? आता थेट लग्नावरच आलात, तर मी पण लग्नावरच येतो आता। ते इथे आमच्या इथे दोन कोलंबस, कोण? हे दोन मावश्या आहेत तिच्या, ही शोध त्यांनी केली माझ्यासाठी। तुमच्यासाठी काय झालं? कसं जमलं कसं? मी तुमची ओळख करवते। या माझ्या मावशी आहेत दोन्ही। नमस्कार। आणि ही सुद्धा ब्लू मध्ये त्या पण माझ्या मावशी आहेत। नमस्कार। तर इथे आमच्या हे माझे सासू सासरे आहेत, ते आता नाही। ही माझी नणंद आहे सख्खी आणि तिची मुलगी आहे गोड। तर माझ्या सासू सासऱ्यांचं इथे त्यांना असं ते अतिशय असे कलाप्रेमी माझे सासरे आणि माझ्या सासूबाई सुद्धा, त्यामुळे त्या दोघांचं असं की आता इथे गुजरातमध्ये राहतात, ते सगळं छान आहे, पण मित्रवर्ग पण त्यांचा कलाप्रेमी, म्हणून इथे त्यांनी महाराष्ट्र मंडळ सुरू केलं। असं गणपती बसवायचे, छान गाण्याचे कार्यक्रम करायचे। बरं। आणि मग सगळे असे परिवारच झाले, म्हणजे इथे जागा होती मग, म्हणून मग सगळे इथे गोळा होऊ लागले। आणि मग आज आता ते लोक नाही आहेत तरी सुद्धा सगळे येतात इथे। मागे गणपतीचा कार्यक्रम छान होतो। पण आता सुरुवातीला तरी जेव्हा हे सुरू केलं तर ठराविक लोक असतील, आता एक एक कुटुंब जोडत गेलं आणि आता ते कुटुंब मोठं झालं ना? हो, खूप मोठं मंडळ झालं। आणि मग पुढे जाऊन बायकांचा एक सुंदर ग्रुप सुरू झाला, विविधा। म्हणजे आमचं त्यांचं एकच काम आहे या सगळ्यांचं की आमच्या सगळ्या महाराष्ट्रीयन ज्या लेडीज आहे त्यांना घराबाहेर ओढायचं आणि त्यांच्यातनं सगळं पॉझिटिव्ह बाहेर काढायचं। व्हेरी गुड। लग्नाला किती वर्ष झाली तुमच्या? 16। तुम्ही गप्पच आहात का? नाही, 16 वर्षात किती वेळा असं मनमोकळेपणानं तुम्हाला बोलण्याची संधी मिळते? प्रश्न तुम्ही तिला विचारला मध्ये बोलून मी तुम्ही काय केलं? पण आता मला सांगा, जेव्हा हे 16 वर्षापूर्वी लग्न जमलं, तुम्ही या दोघींनी त्याच्यात पुढाकार घेतला, मावशींनी असं सांगितलं, तेव्हा तुम्ही कुठे होता? अहमदाबादेत? मी अहमदाबादला। तुम्ही काय करत होता तेव्हा? माझा बिझनेस होता माझ्या वडिलांचा। माझे वडील वारले तेव्हा मी 18 वर्षाचा होतो। बरं, म्हणून मी इथेच राहायचो बिझनेस। मग कसला व्यवसाय? ट्रान्सपोर्टचा। ट्रान्सपोर्टचा। मग त्या व्यवसायात तुमचं लक्ष होतं? हो, पूर्णपणे। मग अशा वेळेला अचानक कसं, म्हणजे काय झालं होतं म्हणून लग्न? बरं, आत्तापर्यंतच्या या आयुष्यातला एखादा मसालेदार किस्सा सांगायचा असेल तर कुठला सांगा? मी सांगते, मी इथेच बसले होते जिथे तुम्ही बसलाय आता. उठू का? आणि हे इथे बसले होते जिथे मी आता बसले. बरोबर.
तर असंच आम्ही 4:30ला भेटलो होतो. बरं. तर मी इथे होते. तर माझं पायाचं नख तेव्हा तुटलं होतं. मी 3rd इयर B.Pharm करत होते. बेंच पडली पायावर, त्यामुळे नख तुटून गेलं. तर आम्ही असं काय बोलायचं असं समजत नव्हतं. तर मग मी म्हटलं माझं नख तुटलं आहे. तर हे म्हणाले येऊन जाईल, आणि खरंच येऊन गेलं. मग मी वर्षभरानंतर नसतो म्हणलं तरी आलंच असतं. नाही, मला याच्यात काय वाटतं की आजपर्यंत मी 16 वर्ष हा कार्यक्रम करतोय. अनेक कुटुंबांना भेटलो, अनेक जणांची प्रेमाची सुरुवात बघितली, पण तुटलेल्या नखावरून प्रेम किंवा लग्न जुळणं काय म्हणजे सुरुवातच मुळापासून झाली म्हणजे, हो की नाही? तर त्यांनी सांगितलं माझंही येऊन गेलं, माझंही तुटलं होतं, तुझंही येऊन जाईल. काय चर्चेचा विषय नखावरून असावा. आणि पण म्हणूनच इतकी वर्ष संसाराला कुठेही ओरखडा येऊ दिलेला नाहीये या दोघांनी आणि या कुटुंबात. साधारणतः ना एक प्रत्येकाचा स्वभाव असतो. त्या स्वभावामध्ये काही जणांचा शांत असतो, काही जणांचा बोचकरण्याचा असतो, वेगवेगळे स्वभाव असतात. कसा या माऊलीचा स्वभाव? असं दोन्ही गुण दोन्ही आहेत. वेगवेगळ्या टाइमवर वेगवेगळा गुण असतो. पण कधी अशी वाघनखं निघतात बाहेर? निघतात, माझी पण निघतात. 16 वर्षापूर्वीचा तो प्रसंग जो याच ठिकाणी घडला होता, त्याच दिवशी लग्नाचं नक्की झालं जेव्हा तुम्ही बघितलं? नाही, तेव्हा नव्हतं झालं. कारण की ह्यांना लगेच करायचं होतं आणि माझे बाबा म्हणाले की फायनल इयर नंतर करूया, अजून 1 वर्ष बाकी आहे शिक्षणाचं. मग फायनल इयरमध्ये एक्झामच्या वेळेला नख परत आलं वर्षानंतर. आणि माझ्या या मावश्या आहेत ना, मग त्यांची माझ्या सासूबाई होत्या ना, मग परत त्यांची मंडळामध्ये बोलणी झाली आणि मग परत हे मला बघायला आले माझ्या घरी नख आल्यावर पूर्ण. मग तेव्हा ठरलं लग्न. पण मला तुम्हाला विचारायचं, जेव्हा तुम्ही पहिल्यांदा यांना बघितलं त्यानंतर तुमची काय प्रतिक्रिया होती त्यांच्याबद्दलची? त्यांच्याबद्दल नाही, आवडली होती, पण तिचं शिक्षण 1 वर्ष बाकी होतं. आणि आता ती परत जर लग्न नक्की करेल, मग परत दूर राहील, त्याचा काही अर्थ नाही. बरोबर, मग आता नको करायला असं तुम्ही म्हणालात. पण आता 16 वर्षात मागे वळून बघताना कशी काय साथ दिली या माऊलीनं? चांगली दिली, चांगली दिली. हो, काय हसताय कशाला? चांगली आम्ही कुठे म्हणतो वाईट दिली, चांगलीच दिली. कसा आहे हो त्यांचा स्वभाव? कसा आहे? राजासारखा आहे. राजासारखे आहेत ते. आणि या मग राणीसारखी नाही, पण मला सांगा, सत्ता कोणाची आहे, राजाची आहे की राणीची आहे? असते. आम्ही म्हणजे शेअरिंग मध्ये आम्ही करतो, थोडं तुझं थोडं माझं. Forward कोणी असं दुखी होऊन झोपायला नको असं. पण मला एक सांगा, ज्या क्षणी मी तुम्हाला त्या म्हणाले की राजासारखा आहे, पण जेव्हा तुम्हाला विचारलं यांचा स्वभाव कसा आहे, तर तुम्ही राणीसारखं स्पष्टपणे सरळ म्हणू शकत. पण त्याच्यात हसण्याची काय गरज होती? ते हसण्यामागे बरंच काही दडलेलं होतं. बरोबर आहे, कारण की पॉवर स्ट्रगल्स चालतात, हो की नाही? मग पण त्यांच्या हसण्यामध्ये ना सेवक दडलेला होता, माहितीये का तुम्हाला? नाही, म्हणजे मला हसू याच्यासाठी येत होतं कारण की मला मीच स्वतः राजासारखा वाटत नाही, पण तरी आता त्यांचं मन खूप मोठं आहे त्यांचं. ते कळतच आहे, नुसतं मन नाही, त्या मनाची श्रीमंती सुद्धा. आणि त्यामुळे हे जे काही इतके बिनधास्त खळाळून मनमोकळेपणे हसतायत, याच्यातच सारी नातं तुमचं किती घट्ट आहे हे दडलेलं आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की या प्रत्येक क्षणागणी तुमच्या घरात प्रगतीच होत गेली. 16 वर्षात या माऊली ज्या या घरात आल्या तेव्हा तुम्हाला या कुटुंबातले कोणी माहिती नसतील. आता काय वाटतं, त्या 16 वर्षापूर्वीचं जे दडपण होतं ते आणि आताचं हे कुटुंब, याच्याबद्दल काय म्हणणं आहे तुम्ही? मी माझं माहेरच विसरले असं म्हणता येईल. त्यांनी मला खरंच काही कमी नाही पडू दिली. चढ उतार प्रत्येकाच्या आयुष्यात येतात, तुमच्या बाबतीत आले, पण प्रत्येक वेळेला माझ्या सासूबाईंनी मला खूप प्रेमाने समजावलं. माझी नणंद आहे, त्यांनी सुद्धा माझी मैत्रीण बनवून मला समजलं आणि बाकीचा त्यांनी सहन केलं मला, म्हणून निघून गेले त्याच्यातनं. या सगळ्या गप्पा सुरू असताना आता पहिल्या खेळाकडे वळणार आहोत. या घरामध्ये काही चिठ्ठ्या लपवून ठेवलेत. एक चिठ्ठी आम्ही वाचून दाखवणार, त्यानंतर एक एक चिठ्ठी शोधत अनुक्रमे तुमच्या घरात एकेका चिठ्ठीवरून दुसरी चिठ्ठी शोधत जी चांदीची अन्नपूर्णा ठेवलेली आहे ती तुम्ही घेऊन यायची. हां, वेळ 1 मिनिटाची. छान किती दिसते फुलपाखरू, दीपस्तंभ, 20 सेकंद झालेली आहेत आतापर्यंत. देवाची करणी नारळात पाणी,
10, 9, राजवाडीचा रथ. 8, 7, 6, 5, 4. हे चांदीचं नाणं बक्षीस म्हणून पहिल्या ठिकाणी तुम्हाला मिळालं. पहिली चिठ्ठी मिळाली, अभिनंदन. चांदीचा कुंकवाचा करंडाही तुम्हाला मिळाला, अभिनंदन. ती चांदीची तुळस तुम्हाला मिळाली, अभिनंदन. आणि तुमच्या घरामध्ये चांदीची अन्नपूर्णा सुद्धा आलेली आहे, अभिनंदन. थँक्यू सो मच. आणि सुहाना अंबारी मसाले यांच्याकडून तुम्हाला ही भेट असते. सुंदर. सगळ्यात आधी मावशी. दोघं एक दुसऱ्यासाठी पूर्णपणे मॅच आहेत आणि मी इथेच राहते अहमदाबादला, तर यांच्याकडे येणं होतच होतं कार्यक्रमानिमित्त वगैरे. तेव्हा असं वाटलं की आपण मुलगा बघतोय आता, तर हा आपल्यासाठी मुलीसाठी अनुरूप आहे असं वाटलं म्हणून प्रयत्न केला. आणि आज कसं वाटतंय 16 वर्ष? फारच छान वाटतंय. खुश आहे. येस. दोघांची जोडी अगदी अनुरूप आहे, त्यामुळे खूपच छान वाटतंय. एक दुसऱ्यासाठी बनले असं वाटतंय. तुम्ही बांधलं ते. जोशी फॅमिलीशी तर आधीपासूनच ओळख होती आणि आपली हिमानी ह्या घरात आल्यावर खूप छान आहे. खूप दोघं खूप छान आहे. नणंदबाईंकडे. ती ॲक्च्युली खूप सेन्सिटिव्ह आहे. म्हणजे काही नसेल तरी ती एवढी ओव्हर थिंक करेल, म्हणून मला तिला असं थोडं चिल करायला मला करावंच लागायचं की फॅमिलीमध्ये ॲडजस्ट व्हायला, ॲटमॉस्फिअर हे करायला. मग ती खूप छान सेट झाली. आज होम मिनिस्टरचा कॅमेरा तुमच्याकडे येणार होता, तर स्वाभाविक आहे घरात एक दडपण असतं. अशा वेळेला यांच्यावरही दडपण होतं. कायमच असतं. ती सगळ्या छोटी वस्तूचंही ती टेन्शन करते. आणि मी सगळी रणजितची कंप्लेंट तिला करते आता. मला फार बरं वाटतं मग. ॲक्च्युली का? त्यांनी हे केलं, ते केलं, ते केलं. मी ऐकत नाही ना. कंप्लेंट दुसरीकडे करणार. अजून कोण बोलणार या दोघांविषयी? ती माझी खूप खूप प्रिय मैत्रीण आहे. म्हणजे तिच्यापेक्षा मी मोठी आहे, पण आमचं बॉन्डिंग जे आहे ते खूप वेगळं आहे. मी एक सांगू का, माझ्या सासूबाईंनी आमचं बॉन्डिंग अथर्वशीर्षाने सुरू केलं होतं. बरं. इथे मंडळात अथर्वशीर्षाचा कार्यक्रम Yes, व्हायचा, yes, तर मला हो, म्हणजे हो. प्रिया आली आहे, रितिका, माझं सासरचं नाव रितिका आहे, प्रिया आली आहे, तू बाहेर जा, तुला आवडतं ना म्हणायला अथर्वशीर्ष, तिच्या बरोबर बसून बोल, म्हणून आम्ही मैत्रिणी झालो. खूप छान. अजून कोणी? मी सुषमा चौसाळकर. माझी इतक्या आधी ओळख नव्हती, पण मध्यंतरी काही काळात तिच्याशी संपर्कमध्ये आल्यानंतर मला कळलं ती खूप सुंदर गाते आणि तिच्या गाण्याचा आम्ही सगळे हे फॅन आहोत. एखादं 2 ओळी आज. गाऊ. हो मग. एवढी म्हणजे मला प्रश्न काय पडलाय की कुठलीही गोष्ट, जेवू, पाणी पिऊ, इतकं विचारता असं वाटेल सगळ्यांना. एक मी एक तू, शब्द मी गीत तू, आकाश तू, आभास तू, साऱ्यात तू, श्वास मी ध्यास तू, स्पर्श मी मोहर तू, सत्यात तू, स्पर्शात तू, साऱ्यात तू, पंख लावणी उडत चालले मन हे तुझ्या सवे, तुझा मी माझी तू, कधी केव्हा कसे जुळले बंध हे, अबोल प्रीत ही हे नाते नवे, अजब रीत ही हे स्वप्न नवे. पण ही आवड तुम्हाला पहिल्यापासून? हो. हे गाणं गाण्याचं शिक्षण घेतलंय तुम्ही? माझी आजी आहे ना, नानी आजी, सख्खी, माय रिअल नानी आजी, ती अखिल भारतीय गांधर्व महाविद्यालयाची अध्यक्ष होऊन चुकली आहेत आणि ती एक रेडिओ आर्टिस्ट होती, आहे म्हणजे. बरं बरं बरं. आणि त्यांच्याकडनंच मी शिकले हे गाणं, विशारद झाले, संगीत विशारद. आत्ता या दोघांसाठी एक छोटासा खेळ. या खेळामध्ये तुम्हाला चित्र काढायचं आहे. तुम्ही चित्र काढलं की ते सगळ्यांना दाखवायचं आणि तुम्ही जर ओळखलं तर यांना बक्षीस मिळणार.
अभिनंदन. चला पहिलं बक्षीस मिळालं. दहा. पण मेन्यू बोलू नका, बोलायचं नाही. 10 ब्रेड बटर 9 8 7 खमण ढोकळा. अभिनंदन. आणि आता हे जे चित्र आहे हे दोघांनी मिळून काढायचे. वेळ सुरू झाली. दाखवा. कोणाला कळणार नाही कोण. 10 मंदिर देवीचं मंदिर दुसरं आहे. 5 आपलं घराचं मंदिर 4 3 सिटी मधलं दुसरं कुठलं मंदिर आहे? वेळ संपली. सांगा कुठलं काढलं होतं? जगन्नाथ टेम्पल अहमदाबाद. हे सगळेजण तुमच्याबद्दल खूप चांगलं बोलले, हो की नाही? जरा काही चिठ्ठ्या आहेत जे बोलू शकत नाही ना, ते चिठ्ठीमध्ये लिहिलंय त्यांनी. फक्त कोणी कुठली चिठ्ठी लिहिली आहे हे मी सांगणार नाही. तुम्ही गाता सुंदर पण गाण्यासाठी वेळ देत नाही, एकदम खरं. अशी तक्रार आहे. स्वभाव खूप छान आहे, एकदा बोलायला लागलं की थांबत नाही. एकदम खरं. काय हो? बरोबर. फोनवर सतत तुम्ही गेम्स खेळत असता. मला आवडतात गेम्स. सगळ्यांबरोबरच तुम्ही खूप स्ट्रिक्ट राहता. काय करू? काय हो? खरं आहे. खरं आहे. मग तुमचं काय म्हणणं आहे, काय केलं पाहिजे? नाही राहायला पाहिजे नसते तर काय खोटं काय. बरं, दर आठवड्याला एक चित्रपट दाखवावा लागतो मिस्टरांनी. हो. आता मागचे 1 month प्लस झालंय. मला मूवीला नाही घेऊन गेले. मग आता मूवी चांगले आले नाही आहेत आता. नुसतं काय थिएटरमध्ये परत यायचं ते पिक्चर थोडी दाखवतील. चांगले आले की जाऊया. एकदम वर्षभराचे दाखवणार आहेत वाटतं तुम्हाला. लॉप असला तरी चालेल पण पिक्चर तर पाहावा लागतो. महाराष्ट्रीयन असून सुद्धा मराठी भाषेत गुजराती भाषेचा जास्त उपयोग होतो आणि उच्चार सुद्धा. काय म्हणणं आहे याच्याबद्दल? माझ्या नंदेचं लग्न गुजराती फॅमिलीमध्ये झालं आहे, त्यामुळे आम्ही दोघी खूप गुजरातीत बोलतो आणि आम्हाला मजा पण येते. इतक्या सगळ्या लँग्वेजेस मिक्स करून बोलायची आणि आम्ही खूप हसतो. मग काय कुठली करू? कुठली लँग्वेज मिक्स? मराठी, गुजराती, इंग्लिश, हिंदी. असं तुम्ही दोघी एकमेकीशी बोलत हो, असता? मोस्टली. तुम्हाला कसं काय हे सगळं कळतं ह्यांचं काय चाललंय? मी गुजराती खूप त्याच्यामुळे बोलतो. तुम्हाला येतेच, तुम्हाला माहीतच आहे. तर सासूबाई एकदम मराठीच बोलायच्या हां. आणि त्यांच्याबरोबर मराठीच बोलायचो आम्ही. पण मग आम्ही सगळे मिक्स होऊन गेलो आहे. बट वी लाईक मराठी अँड गुजराती बोथ. या गप्पा सुरू असताना आता जर स्वतःमध्ये एक बदल करायचा असेल आजपासून तर कुठला कराल? गाणं रोज म्हणेन. आणि मिस्टरांनी स्वभावात एक बदल करायचा असेल तर कुठला केलेला तुम्हाला आवडेल? त्यांच्यात तर सगळं परफेक्टच आहे. काय राजाचा चेहरा झाला. काही बदलून काही जास्त बिघडेल त्यावेळेस छान चाललंय की सगळं. तुमचं काय म्हणणं आहे, पण यांनी स्वभावात कुठला बदल केलेला आवडेल? हे ते गाण्याची प्रॅक्टिस वगैरे थोडी जास्त करायला हवी. पण परत मुलं आहेत म्हणून समजा नाही केलं तर चालेल, 1-2 वर्षानंतर होईल. 16 वर्षाचा हा सुखाचा संसार या सगळ्यांच्या साक्षीनं आणि साथ सोबतीनं सुरू आहे. या दोघांनाही शुभेच्छा देऊया, या संपूर्ण कुटुंबाला शुभेच्छा देऊया. आणि आता झी मराठीकडून ही ओटी. या मावशी. झी मराठीकडून ही भेटवस्तू तुमच्यासाठी. आणि वहिनींना तथास्तू पुणे आणि कोल्हापूर यांच्याकडून मिळते आहे पैठणी. अभिनंदन. झी मराठीकडून ही आठवण आजची.
त्या दोघांनाही शुभेच्छा देऊन आजचा भाग इथेच संपतो आहे. पुन्हा भेटूया अशीच एक पैठणी घेऊन होम मिनिस्टरच्याच पुढच्या भागात. नमस्कार.